करतो. माझी तुम्हाला विनंती आहे, मी सगळीकडे फिरत असताना कुणी काही वेडवाकडं सांगितलं कुणीही तरी त्याचं ऐकू नका. मला सांगा दादाराव तुमच्या तिथं ती बोलतोय एक आणि इथं येऊन सांगतोय तिसरं. रात्री एक दिवसा एक असला अजिबात नाही, ते उघडं पडतं. असं करू नका. त्याच्यामधनं काही तुम्ही मिळवणार नाही. त्याच्यातनं समाज सर्वसामान्य माझ्याबरोबर आहे, तो राहणारच आहे, कारण मी त्या सर्वसामान्य समाजाच्या बरोबर आहे. परंतु कुणी स्वतःला उघडं पाडू नका. मला सगळ्या भागाला सांगायचं आहे. पंढर योगेश आला घर त्याच्या संदर्भ स्वप्नीला आलाय का त्याचं डायरेक्टर पद झालं, त्याच्या बहिणीला नगरसेवक पद झालं की काम संपलं का? कुठं आहे? हा आईला चुकून बहिणीला म्हणलं. आता एवढे ह्याच्यात जरा चुकतंय, समजून उमजून घ्या. मला पण स्वप्नील कुठे गेला? तिकीट मागताना कसं येतात, तिकीट द्या तिकीट द्या तिकीट द्या. मी मात्र कोणालाही तिकीट दिली तर मी मात्र त्यांची कामं करायची आणि तुम्ही तुमच्या पुरतं बघणार. उद्या सकाळी भेट म्हणावं मला तिथं. योगेशला पण भेटायला सांगा, स्वप्नीला पण भेटायला सांगा. हे असलं नाही चालणार. त्याला आम्ही रक्ताचं पाणी करतोय. मी सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस साहेबांचा कार्यक्रम करून इथं आलोय. आता उद्या सकाळी नांदेडला चाललोय. अमित शहा साहेब येणार आहेत. फार महत्वाचा कार्यक्रम नांदेडला आहे.